अरे आज डायरेक्ट सुमित भालेराव यांच्या घरी बरं का. अरे थांबा मित्रांनो, पहिल्यापासून बघा तुम्हाला तर लय काय असते. थांबा थांबा थांबा. मग काय आज निघालो होतो आपण सुमित भालेराव यांच्या घराक. न टाइम घालता निघालो तर बघितलं पावसाच्या वातावरणामुळे ना पूर्ण रस्ता पण खराब झालेला होता बरं का. मग नका टाइम घालताय ना, म्हणलं चला लवकरात लवकर आहे ना तिकडे जाऊन येऊ, कारण की ना पावसाचं पण वातावरण झालेलं होतं. आणि मित्रांनो खोट नाही सांगत, या साईडला आल्यानंतर मला फक्त एवढं सांगा कमेंटमध्ये, या साईडचे जे लोक आहेत त्यांनी काय ना, ही नदी आहे का तळ आहे मला हेच नाही माहिती बरं का. तर त्यांनी जसं सांगितलेलं होतं तसं येणार रस्त्याने आपल्याला एक मंदिर लागलं बरं का. तसं जे लहान लहान मुलं होते त्यांना विचारलं, त्यांनी रस्त्याने डायरेक्ट सरळ जा, तुम्हाला त्यांच्या घर लागून जाईल बरं का. मग घरी आल्यानंतर आहे ना त्यांच्या ते सगळ्यात अगोदर नाही का आल्या आहे ना डायरेक्ट बाहेर आले बरं का. नंतर त्यांनी आपल्या आहे ना खांद्यावर हात ठेवला. इतकं भारी वाटलं ना, खोटं नाही सांगत मित्रांनो, मस्त वाटलं बरं का एकदम. आणि त्यांचा स्वभाव होता एक नंबर बरं का. त्यांनी आपल्याला म्हणली कस काय आली कस काय नाही, काय अडचण वगैरे आली काय येताना. म्हणलं नाही नाही काय अडचण वगैरे नाही आली. तर नंतर नाही का त्यांनी ना त्यांना मला जे प्रश्नाचे उत्तर पाहिजे होतं त्यांनी सगळे दिले बरं का, एकदम समजून सांगितलं बरं का त्यांनी. आणि नंतर नाही का त्यांनी आपल्याला पाणी वगैरे पाजलं, कारण की आपण जेवण करून आलो होतो घरून. म्हणलं चला आता घराकडं. बाहेर आलो तर बघितलं जांभळावरती आहे ना चढलेली बरं का तिकडची पोरं वगैरे. म्हणलं चला आता आहे ना घराकडे निघू आपण, आहे की नाही. मग काही न टाइम घालता आपण घराकडे निघालो, बघितलं तिथं तळ भरलेलं होतं. मला तुम्हाला पण दाखवून द्या एकदा. चला तर मग मी जातो माझ्या घरी. लाईक शेअर फॉलो नक्कीच करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी.